नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती 2024 या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आरोग्यसेवक भरतीमध्ये येणारे 20 संभाव्य असे प्रश्न बघणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर न्यूट्रॉनचा शोध लावला आहे जेम्स चॅडविक यांनी. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे, सन 1859 चार्ल्स डार्विन याने रिकामी जागा या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ओरिजिन ऑफ स्पीसीज. त्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया. लोहखनिजातील लोहांच्या प्रमाणानुसार रिकामी जागा या प्रकारात लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते. तर याचे उत्तर आहे मॅग्नेटाइट. यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. कोणत्या द्रवामुळे झाडाची पाने हिरवी होतात? तर याचे उत्तर आहे क्लोरोफिल. क्लोरोफिल या द्रव्यामुळे झाडाची पाने आपल्याला हिरवी दिसतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, पाण्याचे रेणुसूत्र कोणते? तर पाण्याचे रेणुसूत्र आहे ऑप्शन क्रमांक 8, H2O. त्यानंतर पुढील प्रश्न, मिठाचे रेणुसूत्र काय? तर मिठाचे रेणुसूत्र आहे ऑप्शन क्रमांक 2, NaCl. त्यानंतर पुढील प्रश्न, गोगलगाय या संघात मोडते? तर गोगलगाय ही मोलस्का या संघात मोडली जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, 20 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून 0.5 अँपिअर धारा वाहण्यासाठी त्या परिपथातून वाहकाच्या 2 टोकात किती विभवांतर असावे? तर याचे उत्तर आहे 10 व्होल्ट. 10 व्होल्ट असे विभवांतर असायला हवे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, जड केंद्रकांचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते. या अभिक्रियेस काय म्हटले जाते? तर याचे उत्तर आहे केंद्रीय विखंडीकरण. केंद्रीय विखंडीकरण असे म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, यम वस्तुमान असलेली वस्तू v या चालीने गतिमान असेल तर त्याची गतिज ऊर्जा काय असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ½ mv². त्यानंतर पाहूया, मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, इरिस. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, स्पेसीज. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, प्राण्यामधील कोणत्या ऊती आंतरिंद्रियांना आधार देतात व ऊतीची झीज भरून काढतात? तर याचे उत्तर आहे विरल ऊती. विरल ऊती हे याचे आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय? तर याचे उत्तर आहे उच्चताण. उच्चताणामुळे रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे उच्चताण असे आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, सामान्य भारतीय व्यक्तीस तिच्या रोजच्या आहारातून किती उष्मांकाची जरुरी असते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 2250. 2250 कॅलरीची आपल्याला गरज असते. मानवी शरीराला 2250 रोजच्या आहारातून किमान गरज असते. त्यानंतर ही अशुद्ध धातूचे शुद्धीकरण करण्याची सर्वात व्यापक पद्धत आहे. याचे उत्तर आहे विद्युत अपघटन. त्यानंतर पाहूया, P-N जंक्शनच्या निर्मिती दरम्यान कोणत्या 2 महत्त्वाच्या क्रिया घडतात? याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, डिफ्युजन आणि ड्रिफ्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बी लिम्फोसाइट आपल्या रक्तातील जंतूशी लढण्यासाठी प्रोटीन
सक्षरात्मक थर तयार करतात, या प्रथिनांना काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, प्रतिपिंडे. अँटीबॉडीज हे त्याचे आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, मानवी डोळ्यांना मिळणाऱ्या प्रकाशाच्या मापनाला काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, फोटोमेट्री. फोटोमेट्री असे म्हटले जाते मानवी डोळ्यांना मिळण्याच्या प्रकाशाच्या मापनाला. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, फुलांचे स्त्री प्रजनन अवयव कोणते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, जायंक. अशा प्रकारे आपण आपले आजचे 20 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.